नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल राठोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, भारत सरकारने कांदा निर्यातीला परवानगी दिली असली तरी कांदा निर्यातीचा जो घोळ आहे, हा मित्रांनो काही करून संपत नाहीये. आता मित्रांनो, हा नेमका घोळ झाला काय आहे? हेच मित्रांनो आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, DGFTच्या नोटिफिकेशनमध्ये कांद्यावर प्रति मेट्रिक टन $550 एवढं निर्यात शुल्क हे मित्रांनो राहणार आहे. मात्र जे अर्थ मंत्रालयाचं राजपत्र निघालं, तर मित्रांनो याच्यामध्ये कांद्यावरील जे 40% निर्यात शुल्क होतं, हे कायम असल्याचा दावा अर्थ मंत्रालयाच्या राजपत्रात आपल्याला केलेला दिसत आहे. मित्रांनो, कांदा निर्यातीच्या इतिहासात पहिल्यांदाच हा घोळ हा मित्रांनो झालेला आहे. त्यामुळे कांद्याचे निर्यात मूल्य $800 $550 प्रति टन केल्याचा शेतकऱ्यांना सांगितले जात असून निर्यात शुल्क कायम असल्याचे कुणीही उघड करीत नाहीये. या दोन्ही बाबी विचारात घेता निर्यातदार ₹67 प्रति किलोपेक्षा कमी दराने कांदा हा निर्यात करू शकत नाहीये. यामुळे मित्रांनो झाले काय आहे, की भारताचे जे स्पर्धक देश आहेत, ज्यामध्ये मित्रांनो पाकिस्तान आहे, तर पाकिस्तानने आपल्या कांद्याचे जे मूल्य आहे हे मित्रांनो $700 वरून $500 केले. म्यानमारने $600 वरून $500 केले. तर चीनने $500 वरून $400 प्रति टन हे मित्रांनो केलेलं आहे. निर्यात मूल्य आणि शुल्क विचारात घेता जागतिक बाजारात भारतीय कांद्याचे दर $800 प्रति टन राहणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे स्पर्धक देशाच्या तुलनेत भारतीय कांद्याचे दर प्रति टन $300 ते $400 अधिक आहेत. आता मित्रांनो, बाकीच्या देशांना आपल्या स्पर्धक देशाजवळून कमी बाजारभावात कांदा विकत भेटत असताना जे देश आहेत मित्रांनो, ते भारताचा महाग कांदा का खरेदी करतील? हा मित्रांनो आता प्रश्न आहे. मित्रांनो, जर आपण मेन कारण लक्षात घेतलं तर सरकारला कांदा निर्यात करायचाच नाही आहे. मात्र निवडणुका बघता हा निर्णय सरकारने घेतला आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात याच्यावर निर्यात शुल्क लावलं आहे, की कोणी देश हा कांदा खरेदी करायला मित्रांनो पुढे येणारच नाही. याची पूर्णच्या पूर्ण दक्षता ही सरकारकडून घेण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, जरी निर्यात सर्व देशांसाठी खुली करण्यात आली असली तरी जर कोणी कांदा विकत घेतलाच नाही, तर मित्रांनो कांदा निर्यात हा होणार नाही आणि कांदा निर्यात जर झाला नाही, तर कांद्याचे बाजारभाव हे आपल्या देशात आणि महाराष्ट्रात हे मित्रांनो वाढणार नाही. हेच याच्यावरून मित्रांनो स्पष्ट होते आणि हाच घोळ सध्या कांद्याच्या निर्यातीत झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुमचं याच्या प्रती काय मत आहे हे आपल्याला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा. धन्यवाद.